नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस, जस्ट फॉर यू बाय आरशी राधा या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आपण मराठी साहित्य रस, आता हे खरं तर खूप आपण संत वाङ्मयाचा पसारा पहिल्यांदा घेतलेला आहे. हे वाङ्मय आहे, ज्ञान देणार आहे. आणि त्यामध्ये आपण मागच्या वेळेला संत एकनाथांच्या बद्दल बोललो. खूप मोठी माणसं आहेत ही. आम्ही लेखक म्हणून 4 ओळी लिहितो, पहिल्यांदा अरे बापरे, रजिस्टर करायला पाहिजे आपल्या नावावर, नाहीतर चोरलं जाईल, किती भीती मनात. आणि हे प्रसंग खूप झालेत लिहिताना, स्क्रीन रायटिंग मध्ये किंवा कन्सेप्ट सांगताना वगैरे. या फार वाईट अनुभवातून गेलो पण आहोत आम्ही म्हणून हे सांगण्याची म्हणजे सांगितलं गेलं. पण या लोकांनी इतकं काम करून ठेवलंय आणि म्हणजे थक्क होतो आपण, कधी किती वेळ त्यांनी या सगळ्याला दिला असेल. कारण आज अशा एका महान संताबद्दल आपण बोलणार आहोत की ज्यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही आणि फारसं बोललं जात नाही, म्हणजे किमान आपल्याकडे तरी. माझ्या परिचयात फारसं नव्हतं, हे मी प्रामाणिकपणानं सांगतेय, म्हणून हे खूप आश्चर्यकारक आहे. आपण आज बोलणार आहोत एकनाथांचे समकालीन दासोपंत यांच्याबद्दल. दासो दिगंबर देशपांडे, त्यांचा कालावधी एकनाथांच्या समकालीन आहेत ते, म्हणजे 1551 ते 1616 हा त्यांचा कालावधी आहे. दासोपंतांचे वडील हे देशपांडे वतनदार होते आणि हे दत्त परंपरेतले दत्त उपासक, दत्तभक्त होते दासोपंत. आणि दिगंबरानुचर या टोपण नावाखाली त्यांनी लेखन केलेलं आहे. एखाद्यानं किती लिहावं आणि किती प्रकारचं ज्ञान आत्मसात करावं आणि ते पुन्हा लोकांना भरभरून द्यावं, याचं आदर्श उदाहरण म्हणेन मी त्यांना. म्हणजे या बिदरच्या परगण्यातली पंचमहाली देशमुखी होती, यांचं देशपांडे पण त्यांच्या वडिलांचं. आणि हे दत्त परंपरेतले म्हणूया आपण, दत्तभक्त. इतकं काहीतरी वेगळं केलेलं आहे यांनी. एकतर हा माणूस अत्यंत महान कवी, लेखक, संत, गायक आणि चित्रकार सुद्धा. हो, म्हणजे इतकं सर्वव्यापी व्यक्तिमत्व कसं असू शकतं, मला खूप आश्चर्य वाटलं. आणि आपण इतक्या अनमोल रत्नांच्या ठेव्यापासून कसे लांब आणि किती दरिद्री आहोत. लिटरली मी खरोखर हा शब्द वापरते की इतकं सारं वैभव आहे आणि आपल्याला माहित नाही. कारण दासोपंतांचं खूप सारं साहित्य हे अजून अप्रकाशित आहे. हे असं का घडावं, इतकी महान माणसं उजेडात आणि सर्वांपर्यंत का येऊ नयेत. आपण कुणी, म्हणजे किती कमी लोक त्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि पुन्हा ते सगळं वाङ्मय किंवा ते सगळं जे काही पारंपरिक आपलं जे सुंदर आहे, खरोखर जे खरोखर लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्या बाबतीत काही प्रामाणिक लोक प्रचंड धडपडतात. दासोपंतांच्या साहित्याबद्दल सुद्धा विचार करायला गेलं तर. पण हे म्हणजे शासनाकडून व्हायला पाहिजे, लोकांकडून व्हायला पाहिजे, आपल्या सगळ्यांकडून व्हायला पाहिजे काही ना काही. कारण हा अनमोल ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा, ही अनमोल रत्न आहे. दासोपंतांनी इतकं लेखन केलेलं आहे की त्यांना साहित्यातले कुबेर म्हणतात. म्हणजे जवळपास 5 लक्ष ओवी त्यांनी लिहिलेली आहे असं माझ्या वाचनात आलं. आणि इतकं, म्हणजे हे लोक पुन्हा अंबेजोगाईला जेव्हा आले, अंबेजोगाईला त्यांचं 25 एक वर्ष वास्तव्य असेल, त्या सगळ्या वास्तव्यात त्यांनी अखंडपणे लेखनाचं काम केलेलं आहे. खूप महान माणूस आहे हा. त्यांच्या त्या दासोपंत म्हटलं की दासोपंतांच्या पासोडी एवढंच आपल्याला माहित असतं. पासोडीबद्दल आपण कधीतरी ऐकलेलं असतं. पण त्या व्यतिरिक्त, म्हणजे खरं तर हा मध्ययुगीन कालावधी म्हणूयात आपण, 1551 ते 1616. त्यावेळेला म्हणजे परकीय आक्रमण वगैरे सुरू झाली होती, हा भाग होता. पण त्या काळात इतकं लेखन केलेला हा संत कवी आहे.
आणि अध्यात्मातले विषय चित्रकथेत लिहिणं म्हणजे आपण खूप बाकीच्या विदेशी कवींचं खूप कौतुक करतो आणि यांनी असं लिहिलं, 18व्या शतकात फ्रेंच पोएटनी असं लिहिलं आणि तसं लिहिलं वगैरे. नाही, हरकत नाही. जो अत्यंत चांगलं काम करतो त्याची स्तुती करणं, स्तुतीच नाही पण त्याचं अनुकरण करणं ही सामान्य माणसाचं कर्तव्य आहे. असो, पण या दासोपंतांनी जवळपास 50 ते 52 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. एक गीतार्णव, या भगवद्गीतेच्या भाष्यकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. तो गीतार्णव हा 1.25 लक्ष ओव्या आहेत आणि त्या खूप मोठा ग्रंथ पसारा झाला म्हणून त्यांनी 18व्या अध्यायावर एकाध्यायी गीता म्हणून 18,000 ओव्यांचं विवेचन आहे. अवीट गोडीचं वाङ्मय आहे त्यांचं. म्हणजे एखाद्या माणसाचं भाषेवर कसं प्रभुत्व असावं. त्यांनी ईशोपनिषद, केन उपनिषद, कठोपनिषद या उपनिषदांवर संस्कृतमध्ये लेखन केलेलं आहे. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, कन्नड या भाषांचा सुद्धा व्यासंग त्यांचा मोठा आहे. या व्यक्तीने 86 रागांचा शोध लावला असं माझ्या वाचनात आलं. म्हणजे अत्यंत संगीताची जाण असणारा उत्तम गायक. 11 ताल आणि 86 राग त्यांच्या नावावर आहेत असं माझ्या वाचनात आलं. आणि असंच नाही, फक्त काव्य नाही, खरोखर मातीशी जोडला गेलेला माणूस म्हणूया का आपण. कारण मातीच्या 112 प्रकारांबद्दल त्यांनी सखोल विवेचन मांडलेलं आहे. कुठल्या पद्धतीनं बघायचं या माणसांच्याकडे. म्हणजे खूप आपण म्हणतो अरे ते तर दैवी अवतार आहेत, आपल्याला काय होणार आहे. पण दैवी अवतार नाही, तर तो परसिस्टन्स काय असेल. म्हणजे काय पद्धतीनं ती माणसं अभ्यास करत असतील, त्यांच्या आयुष्यातला क्षण आणि क्षण ते कसं अध्ययनाला देत असतील किंवा या सरस्वतीच्या खऱ्या आराधनेला देत असतील, हे आपण बघितलं पाहिजे. तर दासोपंतांचं सगळं साहित्य प्रकाशित व्हायला पाहिजे, ते जतन व्हायला पाहिजे. हा एक खूप अनमोल ठेवा आहे असं मला वाटतं. आणि आता मी पहिल्यांदा उल्लेख केला की दासोपंतांची पासोडी. पासोडी म्हणजे माहित असेल की पासोडी एक म्हणजे जाडं भरडं वस्त्र असतं की जे आपण पांघरून म्हणून अंगावर घेतो. तर त्या पासोडीवर त्यांनी म्हणजे प्रक्रिया करून की ती टिकली पाहिजे पासोडी ती व्यवस्थित. तर त्यावर त्यांनी जवळपास 4 फूट रुंद आणि 24 फूट लांब अशी मला वाटते 40 फूट लांब का 24 फूट लांब या पासोडीवर त्यांनी चित्रकृतीमध्ये मांडले. मराठी वाङ्मयामध्ये अध्यात्माबद्दलचं चित्रलेखन किती युनिक प्रकार आहे ते. म्हणजे किती युनिक आहे. त्यावेळी 16व्या 17व्या शतकात आपण हा प्रकार बघतो. क्रिएटिव्हिटी किती असेल आणि कुठल्या पद्धतीनं त्यांनी ते केलं. म्हणजे ती पासोडी आता आहे आणि आपण ती बघू शकतो, ती जीर्ण होत आली आहे कुठल्या कुठल्या बाजूनी. पण ह्या सगळ्या गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीनं जतन व्हायला हवं आणि इतकं साहित्य त्यांनी दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. फक्त कंठशोष करून उपयोगी नाही की आमचं साहित्य किती प्रचंड आहे आणि हे किती, आणि ते साहित्य बांधून कुठंतरी टाकलं आणि ते कुणापर्यंतही पोहोचू दिलं नाही तर त्याला ते कितीही मौल्यवान असलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही आणि तिथल्या तिथं कुठंतरी विरून गेलं तर त्याच्या इतकी दुःखदायक बाब नाही. तर अशा दासोपंतांना म्हणजे दत्त संप्रदायातले हे एक खूप महान मोठे संत, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढं जाणं अजिबात योग्य नाही. दासोपंतांचं कार्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचं साहित्य पोहोचलं पाहिजे. इतक्या विद्वान माणसाचं आणि इतक्या सुंदर म्हणजे इतका भाषेवर प्रभुत्व असणारं आणि इतक्या अभ्यासू संतांना
आपण निश्चित वंदनच नाही केलं पाहिजे, तर ते कुठं मिळेल, कसं मिळेल आणि ते वाचन केलं पाहिजे आणि तो विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही खरी आदरांजली असेल आणि हे खरं त्यांच्याबद्दल नाही, आपण त्यांच्याबद्दल काही करतच नाही. खरं तर हे आपण आपल्यासाठी करत असतो. आता मी हे पहिल्यांदा केलं म्हटलं, मी हे माझ्या समाधानासाठी हे करताना मला अतीव समाधान मिळतंय. मी पुन्हा पुन्हा ते वाचायला लागलीये आणि वाचताना असं लक्षात यायला लागलंय, की अरे बापरे! ही किती मोठी माणसं आहेत. केवढं भाषेचं आणि शब्दांचं भांडार खरोखर. आम्हा घरी थोर शब्दांचीच रत्न असे तुकोबा म्हणतात. पण किती खरोखर ही माणसं किती समृद्ध होती भाषेच्या बाबतीत आणि कौतुक कौतुक नाही, स्तब्ध व्हायला होतं मला तरी. आणि इतके नवे शब्द, इतक्या नव्या उपमा, इतकी रूपकं, इतके अलंकार, इतकी वृत्त, छंद, हा सगळा प्रकार बघताना आपण स्तब्ध होऊन जातो यांचं लेखन बघत असताना. आता त्याच बाबतीत खरं तर माझे याचे वेगवेगळे एपिसोड्स करायला पाहिजे होते, पण आपल्याला खूप खूप म्हणजे हा महासागरासारखा आहे मराठी साहित्य. तर हे सगळं करत असताना आता याच्या पुढचे म्हणजे अतिशय महत्वाचे म्हणू आपण संत रामदास. रामदासांच्या बद्दल बोलणं म्हणजे खूप मतमतांतर आहेत. त्या मतमतांतरात किंवा त्या वादविवादात जायचं नाही. पण रामदास ही एक अशी वल्ली म्हणू आपण किंवा असे संत म्हणू आपण, की ते तर म्हणजे कधीच त्यांनी जे सांगितले आणि जे काही आत्मसात करायचं आहे ते इतकं सर्वकालीन म्हणू आपण, माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी किंवा त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा एक माणूस म्हणून स्टेप बाय स्टेप किंवा आपण कसं स्वतःला विकसित करावं त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणजे रामदास म्हटलं की मनाचे श्लोक, आरत्या हे आपल्याला सगळ्यांपर्यंत महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. पण मनाचे श्लोक हा एक इतका सुंदर प्रवास आहे. मनाला समजून घेण्याबद्दल, मन काय आहे त्याबद्दल, मनात आपल्या काय काय येतं, मन कसं मुक्त करायचं, मन कसं भगवंताच्या अधीन लीन करायचं आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे त्या बरोबर ते एकरूप कसं करायचं. इट्स अ प्रोसेस, इट्स अ जर्नी अँड इट्स अ ब्युटिफुल जर्नी. आपण त्या दृष्टीनं का बघत नाही? मनाचे श्लोक पाठ करायच्या, स्पर्धा करायच्या, त्यात बक्षिसं मिळवायची, ती बक्षिसं कुठल्या तरी काचेच्या कपाटात चिकटवून ठेवायची आणि कधीतरी त्याच्या आठवणी सांगत बसायचं. त्यासाठी नाही हे. ते करा. तो एक फार एकदम एक भाग झाला, पण ते आपण विसरून जातो. हा, मला ते स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं ही क्षुद्र गोष्ट आपल्या मनात राहते, पण त्यात काय सांगितलं होतं आणि ते आपण आत्ता रोजच्या जीवनात किती आचरणात आणतो आणि त्या पद्धतीनं आपण जगू शकतो का, जगता येतं का आणि जगू लागल्यावर त्यातला आनंद किती अवर्णनीय असतो आणि आपल्याला कुठला अनमोल ठेवा सापडतो याबद्दल आपण अजूनही खूप अनभिज्ञ आहोत असं मी म्हणेन. तर आता रामदासांच्या बद्दल बोलूयात. रामदास जांब या गावी त्यांचा जन्म झाला, जालना जिल्ह्यातला आताच्या. 1908 मध्ये रामनवमीचा जन्म आहे त्यांचा. खरं तर रामदासांचं नाव आहे नारायण. आणि त्यांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत. म्हणजे नारायण सूर्याजी पंत ठोसर असं यांचं नाव म्हणूयात. रामदासांच्या बालपणाबाबतीत बोलायला गेलं तर 7व्या वर्षी सूर्याजी पंतांचं निधन झालं. हे कुटुंब पुन्हा सूर्योपासक घराणं यांचं, सूर्याची उपासना करणारी मंडळी ही. तर अशा या रामदासांनी, आता रामदासांच्या बद्दल पण आख्यायिका आहेत, आख्यायिका म्हणण्यापेक्षा सत्यता आहे ती. तर रामदासांचं बालपण समृद्ध घरातलं आहे आणि वडिलांच्या निधनानंतर
एकंदर रामदास समृद्ध घराण्यातले असले तरी मटेरियलिस्टिक नाहीत. त्यांचा स्वभाव मूलतः विरक्त असणारा, अभ्यासू अतिशय, खूप बुद्धिमान होते, पण खूप खोडकरही होते. जसं आपण विवेकानंदांच्या गोष्टी ऐकताना म्हणतो की नरेंद्र दत्त खूप खोडकर होता लहानपणी वगैरे, तेच काहीसं आपण रामदासांच्या बद्दल म्हणू की प्रचंड बुद्धिमान, प्रचंड साहसी. म्हणजे नदीत पोहायला जायचं इतक्या लहानपणी सुद्धा, घोड्यावर रपेट मारायची आणि धडाधड कुठूनही उंचावरून नदीत उड्या मारायच्या वगैरे. हा सगळा त्यावेळचा खोडकरपणा त्यांनी केलेला आहे. आणि सगळ्या बलुतेदार म्हणजे सगळे सुतार, गवंडी, लोहार, गवळी अशा प्रकारचे त्यांचे मित्र होते सगळे. आणि हे मित्र म्हणजे कसं निरक्षीर विवेक जो म्हणतो आपण, की जे चांगलं आहे ते पटकन उचलून घेणं, ते शिकणं, ते आत्मसात करणं, हा गुण रामदासांच्याकडे आहे. रामदास यांच्या सगळ्यांच्याकडनं ही कामं सुंदररित्या फक्त निरीक्षणातनं शिकलेले आहेत, असा वाचनात उल्लेख आला आहे. आणि हे सगळं केलं, पण यांची मूलतः जी विरक्त प्रकृती आहे, प्रवृत्ती आहे, त्यावेळी लग्न खूप लहानपणी व्हायची, बालवयातच लग्न व्हायची. तर वयाच्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर बोहल्यावर उभे राहिले रामदास आणि शुभमंगल सावधान म्हटल्यावर ते बोहल्यावरून पळाले. ते तिथंच सावधान झाले की नाही, हे आपलं आयुष्य नाही, हे त्या 12 वर्षाच्या युवकाला कळलेलं आहे. आणि तिथून ते पळाले आणि ते नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतरचा काळ हा प्रचंड वेगळा आहे, कारण त्यांनी आपलं नावही सोडलं. त्यानंतरचा 12 वर्षांचा काळ हा लोक आता तपश्चर्येचा काळ असं म्हणतात लोक. त्यांनी तपश्चर्या केली 12 वर्ष, पण या 12 वर्षात त्यांनी ज्ञानसाधना केली असं म्हणूयात आपण. इतका अभ्यास केलेला आहे त्यांनी. आणि त्यांची दिनचर्या सुद्धा म्हणजे वेगळेपण रामदासांचं काय आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण त्यांचं ते सकाळी शेकडो सूर्यनमस्कार घालणं, नदीत पोहणं, गायत्री मंत्राचं पुरश्चरण, आणि त्यांनी नाशिकला आल्यावर किंवा काय, रामाला आपलं दैवत, गुरु, पिता जे काही असेल ते राममय झालेले आहेत. ते त्या पुण्यभूमीचं वैशिष्ट्य पण असेल. काय सगळे तिथे गेले म्हणून रामदास नाही होणार, पण जे म्हणतो ना आपण की जे काही उत्तम आहे ते उचलणं आणि ते आत्मसात करणं हा त्यांचा मूलगुण. आणि पंचवटी जी रामाची भूमी, रामाच्या वास्तव्याची, अशा या मातीत रामदासांनी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त महत्व म्हणजे रामदासांची एक गोष्ट म्हणजे स्वतःला बलवान करणं अतिशय आवश्यक आहे. आणि खूप व्यायाम, उपासना आणि अध्ययन या त्रिसूत्रीवर त्यांचं सगळं आयुष्य आहे. म्हणजे व्यायाम करून शरीर बलवान करायला पाहिजे, नित्य उपासना महत्वाची आहे. त्यासाठी डिसिप्लिन लाईफ म्हणतो आपण आत्ताच्या याच्यामध्ये, मोस्ट डिसिप्लिन सेंट वी कॅन से. तर अतिशय उपासना करून आणि अध्ययन रोज 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 प्रत्येकानं नित्य वाचन केलं पाहिजे, नित्य अध्ययन केलं पाहिजे आणि काहीतरी लिहिलं पाहिजे. हे त्या काळी समर्थ रामदास म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहावे, अखंडित वाचित जावे. जे जे आपण असे ठावे ते इतरांचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मूलतः त्यांची प्रवृत्ती रामदासांची ही आहे. तर रामदास भोल्यावरून पळाले. त्यांनी तपश्चर्या केली असं म्हणूया, किंवा ज्ञानसाधना केली. या सगळ्यात त्या काळातली त्यांची करुणाष्टक म्हणूयात आपण साहित्यातली. रामदास
तिथं तपश्चर्या करून थांबले नाहीत. तीर्थाटन किंवा तीर्थयात्रा किंवा सगळीकडं जाऊन जनमानसात जाऊन आपला अनुभव समृद्ध करून घेणं ही एक फार मोठी परंपरा भारतात आहे. प्रत्येक संतांचा किंवा महान महंतांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला तीर्थाटन हा सगळ्यात खूप मोठा महत्वाचा भाग त्यांच्या आयुष्यातला असतो. रामदास भारतभर फिरलेले आहेत आणि रामदास ज्या वेळेला पंजाबकडे गेले किंवा शिखांचे म्हणजे सगळीकडे भ्रमण करत असताना मला हे खूप महत्वाचं वळण वाटतं रामदासांच्या आयुष्यामध्ये की शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांच्याशी त्यांची भेट झालेली आहे. आणि हरगोविंद सिंग म्हणजे 2-2 तलवारी वगैरे आणि फौजफाटा लवाजमा असायचा शस्त्रधारी माणसांचा. तर आश्चर्य वाटलं रामदासांना की आध्यात्मिक कार्य करणारं धर्मकार्य करणाऱ्या माणसांनी इतकं शस्त्र बाळगणं फौजफाटा ठेवणं याबद्दल त्यांना जिज्ञासा वाटायला लागली. आणि त्यांनी विचारलं की हरगोविंदांना की हे का की तुम्ही तलवार का बाळगता, ही तलवार कशासाठी? तेव्हा हरगोविंद सिंगांनी त्यांना उत्तर दिलं होतं की ही धर्मरक्षणासाठी आहे, धर्माच्या रक्षणासाठी आहे. मग ही दुसरी तलवार कशासाठी आहे? तर ही स्त्रीच्या शीलाचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणजे इतकी मग ही सगळा लवाजमा तर हा धर्म संरक्षणासाठी आपल्याला सबल असणं, सशक्त असणं, सशस्त्र असणं त्या काळात का आवश्यक होतं आणि किती आवश्यक होतं हे त्यांना हरगोविंद सिंगांकडून मिळालं असं मी म्हणेन. कारण परकीय आक्रमणं सुरू झाली होती, जनतेवर अन्याय सुरू होता, लेकी बाळी अजिबात सुरक्षित नव्हत्या. आणि या सगळ्या भारत भ्रमणात ही गोष्ट त्यांना खूप जाणीवपूर्वक त्यांच्या सगळीकडे फिरताना लक्षात आलेली आहे की माणसं दुबळी झाली आहे, जनता असहाय झाली आहे. आणि अशा असहाय झालेल्या जनतेला फक्त भक्ती परंपरा किंवा फक्त भक्ती सांगून उपयोगाची नाही, त्यांना आधी सक्षम केलं पाहिजे. म्हणजे एखादा दुबळा माणूस असतो, तो दुबळा माणूस पैलवानाला बघून म्हणतो, छे मला नाही लढायचं, मी अहिंसावादी आहे. म्हणजे हे खूप हास्यास्पद आहे नाही का, असं जर कोणी म्हटलं तर. नाही 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 मी लढत नाही कोणाबरोबर, असं जर तो दुबळा माणूस म्हणाला. अरे तुझ्या अंगात बळच नाही. पहिल्यांदा जर एखादा मल्ल किंवा एखादा व्यायामपटू असं म्हणाला की नाही नाही माझ्याकडे शक्ती आहे, पण मी ती शक्ती अशी वाईट कामासाठी वापरणार नाही किंवा मी ती दुबळ्यावर चालवणार नाही, असं म्हटलं तर त्याच्या मनाचं मोठेपण आपल्याला जास्त जाणवतं. तो माणूस आपल्या नजरेत जास्त महान होतो. त्यामुळं आपल्या जनतेला शिक्षित केलं पाहिजे. हो, हे मी मुद्दाम सांगतेय कारण शिक्षणासाठी किंवा माणसाला अक्षर ओळख करून देण्यासाठी किंवा त्यांना लिहायला वाचायला शिकवण्यासाठी हे जे प्रबोधनाचं काम आहे, शिक्षणाचं काम आहे, ते सुद्धा खूप अटीतटीनं रामदासांनी केलेलं आहे की व्यासंग वाढला पाहिजे, लोकांचं वाचन वाढलं पाहिजे, लोकांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना अक्षर ओळखही झाली पाहिजे. त्यासाठी साक्षरता अभियान म्हणूया, आत्ताच्या भाषेत आपण खूप काय नावच फक्त मोठमोठाली असतात. कार्याच्या नावानं काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता काय चाललेलं असतं ते. पण त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांनी हे अभियान चालवलेलं आहे. आणि ही उपासना किती महत्वाची आहे, व्यायामाचं महत्व काय आहे, आपल्याकडं बल असणं आणि त्या बलाचा उपयोग, त्या शक्तीचा उपयोग आपल्या विकासासाठी आणि भवतालच्या या सगळ्या पीडित जनतेसाठी आपण कसा करायचा आहे याचं उदाहरण, याचा आदर्श घालून देणं हे काम रामदासांनी केलेलं आहे. रामदासांना आध्यात्मिक गुरु मानलं जातं, शिवरायांचे वगैरे. शिवरायांची भेट आणि रामदासांची भेटीबद्दल खूप शोधलं वगैरे, फारसं काही खूप ठोस असं सापडलं नसलं तरी या दोघांची कार्याची पद्धत
ही स्वाभिमानी राष्ट्र उभारणी हा एक कॉमन फॅक्टर आहे. आणि मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही शिकवण सुद्धा निरक्षीर विवेक जो म्हणतो. आणि शिवरायांनी फार लहानपणी या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली आणि चंग बांधला. आणि या भूमीमध्ये एक अतिशय आत्मसन्मान असणारं आणि भारताचा सगळा इतिहास बदलणारं असं मराठी साम्राज्य उभं केलं गेलं. त्या शिवरायांच्या बद्दल त्यांचाही कंठशोष, नाम काय घेतलं जातं नाव आणि हे जय जयकार वगैरे, पण त्या माणसाचं कार्य शून्यातनं विश्व निर्माण करणं, द ड्रीम बिग. आपण खूप परदेशी माणसांची, लेखकांची पुस्तकं वाचतो, ड्रीम बिग, ड्रीम. अरे पण आपल्याकडे ही उदाहरणं घडलेली आहेत. म्हणजे एकट्या शिवबाचा, आपल्या शिवबा जो हृदयावर सिंहासनाधिष्ठित आहे, आपल्या हृदय सिंहासनावर, त्या माणसानी स्वप्न किती मोठं बघावं आणि ते कसं जगावं आणि ते कसं सगळ्यांना सर्वसमावेशक असं होऊन किती मोठं स्वप्न बघू शकतो एक सामान्य जीव, एक सामान्य माणूस, आणि ते कसं स्वप्न साकारू शकतो, याचं एवढं मोठं उदाहरण दुसरीकडे कुठं मिळणार आहे खरं तर. मावळातल्या सगळ्या सामान्य शेतकरी वर्गातल्या मुलांना एकत्र आणणं, स्वराज्याचं स्वप्न स्वतः पाहणं आणि त्या प्रत्येकात ते स्वराज्याचं आणि सुराज्याचं स्वप्न पेरणं आणि ते तितक्या मोठ्या पद्धतीनं उगवून आणून त्याची एक सुपीक माती तयार करणं, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि आपण कर्मकरंटे आहोत. आपण या गोष्टींकडे जाणीवेनं का बघत नाही? या गोष्टींकडे जाणीवेनं बघितलं गेलं पाहिजे. खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत. रामदासांबरोबर हे नाव जोडलं गेलेलं आहे कारण त्यांची स्वप्न एका पद्धतीची आहेत. रामदासांनी या सगळ्या भ्रमणात देशाची सगळी परिस्थिती बघितलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं कार्य चालू ठेवलेलं आहे. आणि स्वतःवर काम करा, स्वतःला सबल करा, स्वतःला अत्यंत डिसिप्लिन करा आणि त्यानंतर तुम्ही त्या निराकार परमेश्वराची आराधना करा. त्यासाठी त्यांनी आदर्श रामाचा, राम निराकाराचं साकार आदर्श रूप म्हणून रामाची उपासना सांगितली आहे, शक्तीची उपासना. तुळजाभवानी हे त्यांचं कुलदैवत होतं, शक्तीची उपासना. आणि शक्तीच्या उपासनासाठी मारुतीची उपासना रामदासांनी लोकांच्या मनी रुजवली. 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. आणि माझं सुदैव असं म्हणजे उमरज म्हणजे तिथं पाली नावाचं गाव आहे, तिथेही माझे वडील काही वर्ष होते. आणि पारगाव या 2 मारुतींचं तरी मी लहानपणी दर्शन घेतलेलं आहे असे म्हणेन मी. जुन्या पारगावला एका मारुतीची स्थापना आहे. मी सगळ्या 12 मारुतींचं दर्शन घेतलेलं नाहीये अजून, पण त्या मातीत काहीतरी काळ मी घालवला असल्याचं एक समाधान मला निश्चित आहे आता. आणि हनुमानाची उपासना का? तर हनुमान एक असं दैवत आहे, अत्यंत शक्तिशाली, अत्यंत बुद्धिमान आणि तरीही संपूर्ण समर्पित, एखाद्या महान कार्याला संपूर्ण समर्पित. किती सुंदर रूपक आहे हनुमान. हे सुंदर रूपक म्हणूयात आपण, किंवा मी आता रूपकच म्हणेन, कारण इतकं ज्ञानी, शक्तिशाली, स्वतःची शक्ती ओळखल्यानंतरही अत्यंत विनम्र आणि अत्यंत उचित कार्याला आपली सर्व शक्ती लावणारा असा हा श्रीरामाचा दास हनुमान. याची उपासना, बलाची उपासना, बुद्धीची उपासना यामार्फत करायला रामदासांनी सांगितले. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हे ज्यांच्या जगण्याचं मर्म आहे त्या रामदासांना कोटी कोटी प्रणाम. श्रद्धा असणं किती महत्वाचं आहे, आपलं कर्तव्य काय आहे,
आपलं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयासाठी अविरत आपण कार्य करत राहणं किती महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये धर्मसत्ता, राजकारण, याची एकजूट, राष्ट्रवाद, हा सगळा ही सगळी बीज रामदासांनी रुजवलेली आहेत. खूप मोठं कार्य आहे. त्या काळात त्यावेळची जनता खरं तर परकीय आक्रमणं झाली होती, परके राजे येऊन राज्य करत होते, स्थानिक राजे म्हणजे जवळपास ऱ्हास झाला होता त्यांचा. या सगळ्या परिस्थितीमध्ये असं कुणीतरी आध्यात्मिक बल उभं राहणं ही त्या काळाची गरज होती आणि ती गरज रामदासांच्याकडून पूर्ण झालेली आहे असं मला वाटतं. या 73 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 36,000 ओव्यांची काव्यरचना केलेली आहे आणि हे खूप स्वतः करत करत रामदासांचे असे सो कॉल्ड जिवंत गुरु किंवा यांची दीक्षा वगैरे हा भाग नाही आहे. त्यांनी रामालाच सगळं मानलेलं आहे. राम हाच आदर्श आहे, रामभक्ती, आणि त्यानंतर हे सगळं स्वतःला घडवत जाऊन माणूस किती प्रतिष्ठेपर्यंत आणि कसा विकसित होऊ शकतो या पद्धतीचा एक नवा मार्ग रामदासांनी दिलेला आहे. यत्न तोची देव जाणावा. खरोखर म्हणजे प्रयत्न करत राहणं, स्वतःलाच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतो. आपल्याकडे सुविचार आहे. सुविचार पण आपण मराठी शाळातल्या तुळयांना बांधून ठेवलेत. आपण ते तुळईवर लिहायचे सुविचार. आमच्या शाळेत अशा कोकणातल्या शाळा, त्याच्यामध्ये शाळा आपणच रंगवायची विद्यार्थ्यांनी आणि आपणच काम करायचं. खरं आम्ही शिकलो त्यामुळं बरीच कामं करायला. कारण आमच्या शाळेत शिपाई हा प्रकारच नव्हता. सगळ्या मुलांनी गाईचं शेण गोळा करायचं, त्यानंतर शाळा झाडायची, शाळा सारवायची, शाळेतल्या जमिनी करायच्या, हे सगळं मुलांनी करायचं. फुलं वगैरे जाऊन आणायची सगळीकडनं, रानफुलं वगैरे. सरस्वती पूजनाला सगळी शाळा सजवायची खूप चांगली. म्हणजे हे सगळे उद्योग आम्ही, ज्ञानमंदिर कसं असतं, म्हणजे आम्ही खरोखर ज्ञानमंदिर म्हणून लहानपणी जगलो आहोत. कारण ती सगळी फुलं वगैरे आणायची, ती स्वतः सजवायची, माळा करायच्या, सगळे सण साजरे करताना शाळेत निसर्गाच्या संगतीत आणि निसर्गासोबत असं मला बालपण माझं गेल्याचं आत्ता खूप आनंद वाटतो. आणि ती संपन्नता खूप कमी लोकांच्या नशिबी येणार आहे. ते वैभव आहे, त्या वैभवाचं मला खूप अभिमान आहे की मला त्या पद्धतीनं माझं बालपण निसर्गाच्या कुशीत घालवता आलं, निसर्गासोबत घालवता आलं. आणि त्यामुळे निसर्गाबद्दलचा एक आपलेपणा मनात कायमचा रुजला. मी त्या निसर्गाचाच एक छोटासा घटक आहे, ही भावना इतक्या लहानपणी मनात बिंबली गेली. आणि हे संतांबद्दल सुद्धा जर म्हणायचं गेलं तर संतांबद्दल सुद्धा किंवा संत साहित्याबद्दल किंवा हे जे धार्मिक ग्रंथ आहेत त्याबद्दल सुद्धा एक ओढ निर्माण व्हायचं कारण म्हणजे श्रावणात ग्रंथ लावले जातात देवळांमध्ये कोकणातल्या, आणि ते ग्रंथ ऐकायला आम्ही जायचो अगदी लहानपणी सुद्धा. हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, एकनाथी भागवत, नवनाथ, देवी महात्म्य, गुरुचरित्र, खूप ग्रंथ असे खूप लहानपणी ऐकलेले आहेत, हे कानावरनं गेलेले आहेत. आणि त्याचं कुठंतरी आता खूप छान वाटतं. पुन्हा बालपण जगतो आहोत का काय, आणि पुन्हा ते बालपण आपण जाणीवेनं जगतो आहोत याचा एक अतिशय आनंद माझ्या मनाला होतो. विषयांतर झालं, पण हे महत्वाचं आहे कारण आपल्या जगण्यात सुद्धा आपण ते कसं आणू शकतो कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, त्या पद्धतीनं मी जगण्याचा प्रयत्न करते. म्हणून हे सांगायची इच्छा झाली आणि आपल्या समोर मी माझ्याबद्दल सुद्धा काही मांडलं, तर त्याबद्दल क्षमस्व. पण पुन्हा वळूयात रामदासांच्याकडं. रामदास म्हटलं की दासबोध, मनाचे श्लोक. रामदासांचे अभंगही उत्तम आहेत. आत्माराम त्यांचं भीमरूपी स्तोत्र आहेत. त्यापैकी एक स्तोत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भीमरूपी महारुद्रा. पण त्यांची भीमरूपी स्तोत्र आहेत अनेक. करुणा स्तोत्र आहेत, 12 ओव्या शत्या आहेत, स्फुट अभंग आहेत, स्फुट श्लोक आहेत.
किष्किंधाकांड, सुंदरकांड, मानसपूजा, त्यांचे राममंत्राचे श्लोक, कितीतरी साहित्य आहे त्यांचं. आणि हे साहित्य म्हणजे साहित्यच लेखन असं नाही, त्यांचा वनस्पती शास्त्राचा अभ्यासही इतका प्रचंड आहे. 350 प्रकारच्या झाडांची त्यांनी परतवारी करून आणि त्याबद्दलचं वर्णन आणि त्याबद्दल इतका सुंदर पद्धतीनं त्यांनी विवेचन मांडलेलं आहे. यांच्याबद्दलच्या पण आख्यायिका आहेत की त्यांनी आईला त्यांच्या सिद्धीने डोळे आणवले. पण आपण असं का म्हणत नाही की त्यांनी त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यासही तितकाच असेल, त्यांनी काही उपचार केले असतील आणि किती ज्ञान असेल. एकतर 12 वर्ष तपश्चर्या केलेला, कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड दिलेला माणूस, जंगलात राहिलेला माणूस, लोकांपासून लांब राहिलेला माणूस तपश्चर्येच्या काळात. या कारण कसं आहे, रामदास म्हटलं की रामदासांची गुप्ती, शस्त्र बाळगत रामदास हे सुद्धा सगळ्यांना जवळपास माहित आहे. कारण त्यांची ती कुबडी होती, त्यामध्ये त्यांची गुप्ती असायची. कारण हे सशस्त्र राहणं आवश्यक आहे आत्मसंरक्षणासाठी, हे सत्य त्यांना माहीत होतं. आणि ते कुठंतरी हरगोविंद सिंगांच्या भेटीतनं आल्याचं आहे, असावं असं वाटतं. शस्त्र, बल, उपासना, अध्ययन आणि जाणीवेनं आपला स्वतःचा विकास करून घेणं, हे सारं रामदासांनी सांगितलेलं आहे. खरं तर मनाचे श्लोक आत्ता जाणीवेनं वाचून, आणि माणूस सतत म्हणजे एकतर माणूस अमरपट्टा घेतल्यासारखा वागत असतो की आपल्याला काही मरणच नाही, मरतात बाकीचे, आपण मरत नाही, म्हणून सातत्यानं द्रव्य संचय करणं, ओरबाडणं ही एक प्रवृत्ती असते. किंवा मग आपण कधी मरू, बापरे. आता कोविड नंतर तर सगळे अगदी म्हणजे काय, म्हणजे कधीही कुणीही काही, कोविडने एक सत्यता मात्र आणली आपल्यात की मरण हे कधीही कुणालाही कसंही पटकन घेऊन जाऊ शकतं. हे एक रिअलायझेशन तरी झालं. मला वाटलं होतं त्यावेळेला की आता हे रिअलायझेशन झालंय म्हटल्यावर खूप ट्रान्सफॉर्म होतील लोक, खूप बदलतील लोक. पण तसं काहीही झालेलं नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. आता पुन्हा एकदा कोविड वर डोकं काढतोय असं म्हणतायत, आत्ताची बातमी आहे ही. तर म्हणजे संत सुद्धा कसे करायचे की संत ज्ञान आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. हे आत्ता ज्ञान झालेलं आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि रामदासांना अतिशय, म्हणजे रामदासांचं साहित्य संत साहित्य म्हणून नाही, ते एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जे अत्यंत उपयुक्त आहे आणि ते आपण वाचलं पाहिजे. असा हिया करून वाचा, खूप महत्वाचं आहे ते. आणि तुम्हाला समजत जाईल की अरे हे यांनी सांगून ठेवलंय, हे किती महत्वाचं आहे. आणि ते कसं कसं करायचं, कशा कशा पद्धतीने आत्मसात करायचं, ही सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलंय. त्यामुळे नक्की दासबोध वाचा. दासबोध वाचायला होत नसेल तर मनाचे श्लोक तरी किमान ऐका, समजून घ्या, तो आपल्या जगण्यात कसं उतरवता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि या सगळ्या पोथ्या म्हणून गुंडाळून न ठेवता तो एक जगण्याचा कसा राजमार्ग आहे ते समजून घ्या. आणि ते समजून घेतलं तरच त्या साहित्याचा उपयोग असणार आहे, नाहीतर ती फक्त एक अडगळ बनून राहील. आणि ती अडगळ नाही आहे, ती खूप अनमोल असं शब्द भांडार आहे सगळं. तर मंडळी, दासोपंतांना आणि समर्थ रामदासांना वंदन करून मी निरोप घेते. हा एपिसोड कसा वाटला ते नक्की 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 कळवा. तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही हे एपिसोड्स अधिकाधिक रंजक पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करू शकतो याबद्दल आम्हाला सांगितलं तर आम्ही अत्यंत आभारी होऊ आपले. आणि पुन्हा एकदा या साहित्य जगताच्या सफरीमध्ये आमच्याबरोबर सफरीला निघा. हा साहित्य रस धारण करूया, श्रवण करूया आणि या साहित्य रसाचा खरा आस्वाद घेऊया आपल्या सगळ्यांच्या साथीनं. हा आमचा एक छोटासा प्रयत्न, जस्ट फॉर यू बाय आरशी राधा. आमच्या या चॅनलला लाईक करा,
आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की 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 आपल्या प्रियजनांना, आपल्या वडीलधाऱ्यांना किंवा आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना किंवा मित्रजनांना सगळ्यांना शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब करणं आणि लाईकचे नंबर्स थम्सअप वाढले की खूप छान वाटतं आणि आम्हाला पुन्हा जोम येतो आणि पुन्हा पुन्हा हे सगळं वाचायला आणि पुन्हा पुन्हा या सगळ्या शब्दांच्या या मुसाफिरीत पुन्हा रमायला तुमच्याकडनं प्रतिक्रिया येणं अत्यंत गरजेचं आहे. तर मनापासून धन्यवाद. नमस्कार.